ठाकरे बंधूंच्या युतीबाबत अजूनही संभ्रमच। युतीबाबत कोणीही बोलू नये, राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश। ठाकरे बंधूंच्या एकतेमुळे मवियाची एकता धोक्यात असण्याची शक्यता। काँग्रेस आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता। जनसुरक्षा विधेयक याच अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता। विधेयकाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक। तर जनसुरक्षा कायद्याला महाविकास आघाडीसह विविध सामाजिक संघटनांचा विरोध। जनसुरक्षा विधेयक म्हणजे संविधान दाबण्याचा प्रयत्न। रोहित पवारांचा जनसुरक्षा विधेयकावरून हल्लाबोल। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी संध्याकाळी भाजपच्या मंत्र्यांची बैठक। अधिवेशनातील कामकाज, मंत्र्यांची कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत फडणवीस करणार मार्गदर्शन। पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न। सूरज शुक्ला नामक मातेफिरू पुतळ्यावर थेट कोयता घेऊन चढला। मातेफिरू पोलिसांच्या ताब्यात। पुणे कोंढवामधील अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट। संबंधित तरुणीने प्राध्यापिकेच्या मदतीने कट रचल्याचा संशय। अधिक तपास जारी। शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीचं आज धरणे आंदोलन। नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती नष्ट करण्याची मागणी। उद्धव ठाकरे देखील राहणार आंदोलनाला उपस्थित। देशात गरिबी वाढत चालली आणि श्रीमंत अधिकच श्रीमंत होत असल्याचं निरीक्षण नोंदवत संपत्तीचे विकेंद्रीकरण करण्याची गरज असल्याचं नितीन गडकरींचं विधान। भाजप आमदार प्रणय फुंकेंविरोधात त्यांच्या भावजय प्रिया फुंकेंचं आंदोलन। तर विधान भवनाबाहेर आंदोलनाच्या पवित्र्यात असताना पोलिसांनी घेतलं ताब्यात। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी। तर मुंबईसह कोकणात जोरदार पावसाची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।